नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्या लोकेशनवर आलेले असतात जिकडे सुमन काकूचा फोनचं लोकेशन सापडलेलं असतं. सायली म्हणते सुमन काकू नागराज काकांचा मागच्या वेळी पण पाठलाग करत आलेल्या. त्यावेळी पण त्यांनी असंच सांगितलं होतं की वेशीजवळच ते लोकेशन होतं. म्हणजे ह्यावेळेससुद्धा ते नागराज काकांचाच पाठलाग करत आलेले असणार असं मला वाटतंय. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. इकडे इन्स्पेक्टर सावंतसुद्धा आलेले असतात त्यांच्या पोलिसांना घेऊन. ते पण शोधाशोध करतात. सायली म्हणते ज्या अर्थी सुमन काकू इथपर्यंत आले त्या अर्थी नागराज काकांनीच काहीतरी केलेलं असणार. इकडे अश्विन त्याच्या खोलीत येरझाऱ्या घालत असतो. तन्वी म्हणते अरे सारखं सारखं फिरू नकोस, मला कसं तरी होतं, इथे येऊन शांत बस. अश्विन म्हणतो काय शांत बसू आणि कसा शांत बसू? मला तर आश्चर्याचा धक्काच बसलाय की नागराज काका असं काहीतरी करू शकतो. दोन्ही घरांमध्ये एवढे चांगले संस्कार आता मला वाढवलं गेलं आणि नागराज काका असं काही करेल असं वाटलंच नाही मला कधी. दादा आणि सायली तर असं सांगतायत की सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करत गेली होती. आता नागराज काकांनी सुमन काकूला काय केलं असेल तर काय माहिती बाबा. तन्वी म्हणते मनात ही नागराजची सगळी लफडी सांगितली ना, तुला हार्ट अटॅकच येईल. अश्विन म्हणतो तो नागराज महिपत सोबत होता, म्हणजे महिपतचा तर हात नाही आहे ना सुमन काकूंना पळवण्यामध्ये. दादा आणि सायली जेव्हा माझ्याकडे प्रतिमा आत्यांची डेड बॉडीचा शोध घेण्यासाठी आले होते त्यावेळी तेच बोलले होते. आणि तो पटकन गप्प बसतो कारण समोर तन्वी उभी असते. तन्वी म्हणते काय? अर्जुन आणि सायली डेड बॉडीचा तपास कशासाठी? कधी? लगेच अश्विनचा त्याला सावरून घेतो आणि म्हणतो अगं 2 वर्षांपूर्वी जेव्हा ते आले होते ना तेव्हाचं मला आठवलं. चल मला जरा बाहेर जायचं आहे, फोन कॉल करायचं आहे लवकर, मी जातो. इथे नागराज महिपत आणि सुमनला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं तिकडे आलेला असतो. तो त्या दोघांना शिफ्ट करायच्या ह्याच्यात असतो, पण दोघेही त्याला झेपतील असं वाटत नाही. तर तो थकून जातो आणि म्हणतो आता एकच व्यक्ती आहे जिला मी मदतीला बोलवू शकतो, ती म्हणजे प्रिया. नागराज लगेच तन्वीला फोन करतो आणि म्हणतो मी तुला एक लोकेशन पाठवतो, ताबडतोब इकडे ये. तन्वी म्हणते घरातल्या घरात कसला फोन करताय? नागराज म्हणतो मी कधीच सटकलोय. तन्वी म्हणते तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागली आहे का आता? तन्वी म्हणते ठीक आहे मी येते, पण सुमनला जर कळलं की तिची लाडकी तन्वी ह्या सगळ्यात इन्वॉल्ड आहे तर खूप प्रॉब्लेम होईल मला. नागराज म्हणतो मग असं काहीतरी सोय कर की ज्याच्यामुळे तिला कळणार नाही की तू तन्वी आहेस आणि तशी आहे. तन्वी बॅग घेऊन निघते, तेवढ्यात पूर्णाजी तिला टोकते आणि म्हणते तन्वी कुठे निघाली आहेस? तन्वी म्हणते अगं बाहेर जाणाऱ्या माणसानं कधी विचारू नये कुठे चाललं आहेत, कामं होत नाहीत. पूर्णाजी म्हणते तुझी कामं न झालेलीच बरी. तन्वी म्हणते अगं आता काय हवं आहे तुला? पूर्णाजी म्हणते काही नाही, घरात जरा कामं करावी, तुझी बाहेरची कामं सोडून दे आता. तन्वी म्हणते पण तुझ्या नाचसूनेच सांगितले ना की घरातली कामं करायची नाहीत म्हणून. पूर्णाजी म्हणते हो, पण मी आता तुला सांगते घरातला सगळा स्वयंपाक झाला, फक्त पोळ्या बाकी आहे, त्या तू कर. तन्वी म्हणते पूर्णाजी अगं आता मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला जाऊ दे ना. तन्वी म्हणते पूर्णाजी आज एक दिवस विमलला करू दे ना पोळ्या, मला आज महत्त्वाचं काम आहे. पूर्णाजी म्हणते सायली तिची सगळी कामं उरकूनच निघाली आहे बाहेर, तुला आता एक काम सांगितलं तरी एवढी नाटकं करतेस. तन्वी म्हणते पूर्णाजी अगं प्लीज मला आता जाऊ दे. पूर्णाजी म्हणते जा म्हटलं ना तर जायचं चुपचाप. इकडे अस्मिता तिच्या खोलीत एकदम अपसेट होऊन बसलेली असते. कल्पना म्हणते अगं कशाला रडत बसली आहेस? तेवढ्यात तिकडे सचिन येतो. अस्मिता म्हणते मम्मा ह्याला बाहेर जायला सांग. सचिन म्हणतो अगं कशाला अस्मिता असं काय म्हणतेस? कल्पना म्हणते अरे तुला कळत नाही आहे, अस्मिताला तू इकडे नकोस, तू जा आणि एक काम कर, तुझं सगळं सामान पॅक कर आणि गेस्ट रूममध्ये शिफ्ट हो. इकडे तन्वी पीठ मिळत असते, तेवढ्यात तिला नागराजचा फोन येतो. नागराज म्हणतो अगं लवकर ये, इकडे पोलीस आलेत, तू काय करतेस, निघालीस की नाही? पूर्णाजी तिथे देवपूजा करत बसलेली असते. तन्वी म्हणते ठीक आहे मी लवकर निघते. ती पीठ तसंच ठेवते आणि पटकन तिकडून सटकते. इकडे सचिन कल्पनाला म्हणतो मम्मा तुम्ही जरा बाहेर जाता का, मला जरा अस्मिताशी बोलायचं आहे. अस्मिता म्हणते मम्मा मला इथे घुसमटल्यासारखं होते, आपण जरा वॉकला जाऊया. आणि मी वॉकहून आल्यानंतर ह्याचं आणि सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट झालेलं पाहिजे, मला याचं तोंड पण बघायचं नाही. ते दोघं निघून गेल्यावर सचिन विचार करतो आता गेस्ट रूममध्ये राहण्याचा अपमान पण सहन करावा लागेल. मी माझ्या आईवडिलांकडे पण जाऊन राहू नाही शकत कारण त्यांचा खर्च पण मलाच करावा लागेल. आता कुठून मी पैसे आणणार एवढे?
तेवढ्यात त्याला सॅमचा फोन येतो. तो बघून लगेच हसतो, कारण त्याला पैसे मिळवण्याचा मार्ग सापडलेला असतो. नंतर आपल्याला दाखवतात, इकडे अर्जुन आणि सायलीला इन्स्पेक्टर सावंत सांगतात की तिचं लोकेशन एका वेअरहाऊसकडे दाखवते शेवटचं. सायली आणि अर्जुन त्या दिशेने चालायला सुरुवात करतात. नागराज येतो पटकन आणि सुमनला तिकडून हलवायची ताकद करतो. तो त्याच्या रुमालामध्ये गुंगीचं औषध टाकतो आणि सुमनला ते सुंगवतो. सुमनला गुंगी येते आणि नागराज तिला पटकन तिकडून शिफ्ट करायला जातो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्या वेअरहाऊसपर्यंत पोहोचतात आणि आतमध्ये नागराज, तन्वी आणि महिपत असतात. नागराज आणि तन्वी महिपतला तिकडून शिफ्ट करायला प्रयत्न करत असतात, पण अर्जुन आणि सायली तिथपर्यंत पोहोचलेले असतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.